नेताताई असे जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वलाजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाची सुरुवात झाली। पहिल्यांदा आंदोलनाचा भूमिका अतिशय चुकीची आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारचा प्रथमतः निषेध करतो। एकीकडे शेतकरी दुधाला भाव मागतोय, दुधाच्या भावासाठी रस्त्यावरती उतरतोय, दुसरीकडे शेतकरी दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळत फक्त दूध पावडरच नाही तर दुधाचे जे काही उत्पादनं आहेत, पनीर आहे, तूप आहे, खवा आहे, हे सगळे उत्पन्न सरकार बाहेरनं मागवतंय आणि इथल्या दुधाचे भाव जाणीवपूर्वक पाडले जात आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही म्हणजे सरकार स्वतः इथले जे बेसोळखोर आहे त्यांना सामील आहे। दूध संघांचे ऑडिट झाले पाहिजे, दुधाचे ऑडिट झाले पाहिजे। यांच्याकडं दूध संघात इन्व्हॉल्व होणारे दूध आणि दूध संघातून बाहेर पडणारे जे काही आउटवर्ड आहेत, म्हणजे त्याच्यात दूध असेल, पॅकबंद केलेलं दूध असेल, त्याप्रमाणे दुधाचे बाय प्रोडक्ट असतील, त्यांचं ऑडिट होणं गरजेचे आहे। कारण मार्केटमध्ये जे दूध मिळतंय ते 70% दूध भेसळीचं आहे आणि त्यावर सरकारने कठोर उपाययोजना करावी। धन्यवाद। पंकज पडवळ, शिव आर्मी दूध उत्पादक संघटना। दूध उत्पादक आहे। माझ्या गोठ्यात आज 14 ते 15 गायी होत्या, पण ह्या कर्जापायी, कारण दुधाला जर बाजार भावच नाहीये, आज 20 आणि 25 रुपयाने जर आम्हाला दूध विकावं लागतंय आणि तेच जर दूध घ्यायला गेलं बाजारात पिशवीचं दूध हे 50-60 रुपये लिटरने मिळतंय, मग एवढी विसंगती आहे याच्यात। त्याच्यामुळं आम्हाला यात मुलांची शिक्षण असतील, मुलांची लग्न असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, याच्यासाठी आम्हाला अक्षरशः गोठ्यातले गायी विकावं लागती, शेतात चारा काढायचा आहे। आमच्या महिलांचे किती कष्ट आहे हे जर सरकारला कळतच नसेल तर हे आंदोलन आम्ही असेच पुढे चालू ठेवणार आहे। सर्वात प्रमुख मागणी हीच आहे की सरकार सांगते दुधाचा उत्पादन खर्च 42 रुपये आहे आणि दूध घेते शेतकऱ्याकडनं 25 रुपयानं, म्हणजे सरकार दिवसा ढवळ्या शेतकऱ्याला 17-18 रुपयाला लुटू राहिले। म्हणजे सरकारनं दरोडे थांबवायचे असतात तिथं सरकारच शेतकऱ्यावर दरोडे टाकू राहिले। त्यामुळे आमची एकदम रास्त आणि व्यवहार्य मागणी आहे की उसाला जसा उत्पादन खर्चावर आधारित FRP दिला जातो तो व्यवहार्य आहे, तसंच दुधालाही अगदी व्यवहार्य पद्धतीनं उत्पादन खर्चावर आधारित MSP द्यावा आणि तो कमीत कमी सरकारचा खर्च 42 रुपये। आम्ही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, आमच्या घामाचे 2 रुपये 42 रुपयातले आम्ही सोडून देतो कष्टातले, किमान 40 रुपये दुधाला उत्पादन खर्चावर आधारित असणारा MSP ठरवून दिला पाहिजे। हीच सगळ्यात प्रमुख आमची मागणी आहे। या मागणीसाठी आता हे रास्ता रोको आंदोलन राज्यभर करतायत शेतकरी। पुढच्या टप्प्यात शेतकरी सरकारी कार्यालयांवर येतील, त्या कार्यालयांमध्ये आणून शेणाचे टेलर होतील आणि अधिकाऱ्यांना सांगतील की शेणात राबायला लागल्यावरती काय हाल होत असतील याचा विचार करा, जेव्हा तुम्हाला शेणावरनं चालायला लागतंय। प्रत्येक अधिकाऱ्याला शेण तुडून ऑफिसमध्ये जायला लावू, अधिकाऱ्यालाच नाही तर हे जे मंत्रालयात बसलेत त्या सगळ्या सत्ताधारी असोत, विरोधक असोत, तुम्ही बघत असाल कोणीच बोलत नाही, या सगळ्यांना हा इशारा आहे यातनं की तुम्हाला सगळ्यांना आम्ही शेण तुडवायला लावू, कारण की तुम्हाला ते शेतकरी माय भगिनीचे चारा काढतानाचे कापली जाणारी बोटं, त्याचं जमिनीवर सांडणारं रक्त, दूध काढतानाचे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शाळेतल्या लेकरांच्या बोटांना पडणारे गट्टे काय असतात याची जाणीव नाही आहे। त्यामुळे हे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सरकार उसाप्रमाणे दुधाला MSP ठरवून देत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।